ज्या वेळेला आपण एखादी अपंग व्यक्ती बघतो, त्या वेळेला आपल्या मनामध्ये एक प्रकारची करुणा दाटून येते. त्यांच्याविषयी एक आत्मभाव जागृत होतो आणि मूकबधिर व्यक्ती जर आपण बघितला तर आपल्याला त्याच्याविषयी जास्तच करुणा वाटते. अर्थात आजकाल हे सगळे लोकं स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही. परंतु थोडंसं थांबा. आता जी घटना तुम्ही बघणार आहात किंवा ऐकणार आहात, त्याच्यावरून आपल्याला या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही किंवा एखादी हँडिकॅप असलेली व्यक्ती, मूकबधिर असलेली व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा खून करू शकते आणि त्याचा मृतदेह त्याची विल्हेवाट देखील लावू शकते किंवा त्याचा प्रयत्न करू शकते. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रविवारची संध्याकाळ होती. दादरचं स्टेशन आहे. अतिशय लगबगलेलं स्टेशन, गर्दीचं स्टेशन. अशामध्ये एक तरुण, त्याच्याकडे एक बॅग आहे आणि ही बॅग खूप जड आहे. अशी जड बॅग घेऊन एका प्लॅटफॉर्मवरून जात आहे आणि त्या बॅगमधून काही रक्ताचे थेंब खाली पडत आहेत. अशा प्रकारची सिच्युएशन तिथल्या एका चाणाक्ष अशा प्लॅटफॉर्मवरच्या एका रेल्वे अधिकाऱ्याने किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी बघितलेली होती आणि हे सगळं त्याच्या लक्षात आलेलं होतं. समोर काहीतरी चुकीचं घडतंय हे लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्याने त्या बॅगधारक व्यक्तीला हटकलेलं आहे आणि हटकल्यानंतर समोरची व्यक्ती चपापलेली आहे आणि त्याला हे काही सांगता येत नव्हतं आणि पोलीस कर्मचाऱ्याला देखील काही कळत नव्हतं. हा काय बोलतोय आणि हा काय ऐकतोय, असं दोघांमध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं. कारण तो जो बॅगधारक तरुण होता त्याला ऐकू येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. अर्थात ज्यांना ऐकू येत नाही त्यांना बोलता येत नाही अशी परिस्थिती आपण प्रत्येक वेळेला बघतो, म्हणून त्यांना आपण मूकबधीर असं म्हणत असतो. मग त्यावेळेला त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची जी बॅग आहे ती उघडून बघितलेली आहे आणि बॅग उघडल्यानंतर त्यांना जे दृश्य दिसलं ते अतिशय भयानक होतं. त्यांच्या त्या बॅगेमध्ये एक मृतदेह होता आणि हा मृतदेह अतिशय रक्ताने थिजलेला होता. त्याच्या अंगातून संपूर्ण रक्त भळभळा वाहत होतं, रक्त सुकलेलं होतं. अशा प्रकारचा मृतदेह बघून मग त्यांनी त्या तरुणाला बाजूला घेतले. त्याच्याकडे खुलासेवार चौकशी सुरू केलेली आहे. त्याच वेळेला म्हणजे आता यांचा जो संपूर्ण प्रसंग होता हा आपण डोळ्यासमोर आणू शकतो. हा जो मूकबधीर व्यक्ती आहे आणि एक पोलीस कर्मचारी आहे. आता हा पोलीस कर्मचारी त्याला विचारतो, हे त्याला ऐकू येत नाहीये आणि त्याला जे काही सांगायचं आहे ते त्या पोलीस कर्मचाऱ्याला कळत नव्हतं. अशा प्रकारची ती समोर सिच्युएशन होती आणि ही सिच्युएशन तिथेच एक पोलीस कर्मचारी होते, दुसरे पोलीस कर्मचारी. त्यांनी ही सिच्युएशन बघितलेली आहे. ते बघितल्यानंतर त्यांना काय कळायचं ते कळालेलं होतं. ते हळूच त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे आलेले आहेत. त्यांनी त्याला सांगितलंय की हा व्यक्ती मूकबधीर आहे. तुम्ही त्याला काही बोललात तरी त्याला काही कळणार नाही. तर माझ्याही घरी माझा मुलगा मूकबधीर आहे. कदाचित तो त्याची भाषा ओळखू शकतो. त्याच्यामुळे मग ते दुसरे पोलीस कर्मचारी त्याच्या मुलाला घेऊन तिथे आलेले आहेत. आता हा आरोपी आणि मुलगा यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्याला काही गोष्टी खाणाखुणांच्या सहाय्याने कळलेल्या होत्या. त्याच्यावरून मग पोलिसांनी त्याचा अजून एक मित्र जो मूकबधीर आहे, त्याचं नाव शिवजीत सिंग, याला देखील अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर दुसरा एक शिक्षक पोलिसांनी नेमलेला होता की ज्यांना याची भाषा कळेल, यांना शिकवणारे जे काही शिक्षक असतात याची नियुक्ती ही संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यावेळेला जो धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो अतिशय भयानक होता. कारण जय चावडा हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲनिमेटरचं काम करत होता आणि पायधुनी हा जो भाग आहे या भागामध्ये रविवारच्या दिवशी त्यांची पार्टी होती. आता त्या पार्टीच्या वेळेला शिवजीत सिंग, जय चावडा आणि त्याचा अजून एक मित्र अर्शद हे पार्टी करता बसलेले होते आणि शिवजीत सिंग आणि अर्शद यांच्यामध्ये काहीतरी वाद झालेला आहे आणि या वादामुळे शिवजीत सिंगने त्याच्या कडेचा एक हातोडा उचललाय आणि त्या अर्शदच्या डोक्यामध्ये घातलेला होता. त्या ठिकाणी अर्शद तडफडायला लागलेला होता. त्याच्यामुळे अजून त्यांच्या घराची जी काचेची तावदानं होती, त्या काचेच्या तावदानं तोडून त्यांनी त्याच्यावरती काचेने वार केलेला आहे आणि हे सगळं शूटिंग जय चावडा यांनी त्याच्या मोबाईलमध्ये केलेलं होतं. आता काही वेळानंतर अर्शद हा या दोन मूकबधीर मित्रांचा मित्र मरून पडलेला होता. त्याच्यामुळे आता याचं करायचं काय, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न यांच्यापुढे पडलेला आहे. आता ही पार्टी चालू असतानाच शिवजीत सिंग याच्या हातून अर्शद हा त्यांच्या मित्राचा खून झालेला होता. अर्शद आता निश्चित पडलेला होता. या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी अर्शदचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे मग शिवजीतने जय चावडाला धमकी दिलेली आहे की तू हा मृतदेह घेऊन जा आणि याची विल्हेवाट लाव. त्याच्यामुळे मग जय चावडाने तो मृतदेह बॅगेमध्ये भरलेला आहे. तो बॅगेमध्ये भरल्यानंतर त्याने थेट रेल्वेच्या साहाय्याने CST गाठलेली आहे. CST नंतर खोपोली ट्रेन पकडून तो दादरमध्ये आलेला होता आणि तुतारी एक्सप्रेस या गाडीने तो मृतदेह घेऊन तो अन्य कुठेतरी चाललेला होता. परंतु मध्येच पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्यांचं संपूर्ण बिंग उघडं पडलेलं आहे. आजकाल आपण
ज्या गोष्टी बघतो त्याच्यावर विश्वास ठेवणं दुरापास्त गोष्ट आहे. कारण गोष्टी तशाच घडतात, घटना तशाच घडतात. कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये काही गोष्ट शक्य आहे. बऱ्याच वेळेला अशा अपंग व्यक्तींकडे आपण करुणा भावने बघत असतो. परंतु जर का अशा प्रकारे हिंस्रपणा या मूकबधिर व्यक्ती किंवा अपंग व्यक्तींमध्ये येत असेल, तर निश्चितच ही गोष्ट चिंतेची आहे. या सगळ्या गोष्टींमधून आपल्या सगळ्यांसाठी एकच सल्ला असू शकतो, की सबुरीने घ्यायला पाहिजे. आपल्यासमोर प्रत्येक परिस्थिती असेल, तर ती परिस्थिती अ, तावून सुलाखून ज्याला म्हणतात, अशा प्रकारे ती घेतली पाहिजे. प्रत्येक परिस्थितीकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये काही काळबेरं असू शकतं. अशा प्रकारे जर का आपण सतर्क राहिलो, तर अशा प्रकारच्या घटना कमी होऊ शकतात. याबद्दलचं आपलं मत काय आहे ते जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 9 वाजता. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.